हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे तृप्ती मराठे. घेऊन आली आहे एक रिव्ह्यू व्हिडिओ ऑफ साडी आणि त्या ट्रेंड चालू आहे टिश्यू सिल्क साडीचा. सो मी विचार केला वाय नॉट मी पण एखादी साडी परचेस करते. पण मी एखादी नाही तर मी 2 परचेस केल्या. त्यातली मी एक यूज करून बघितली आहे आणि त्याचा रिव्ह्यू मी तुम्हाला शेअर करणार आहे. ऑनलाईन परचेस नाही करत साड्या बहुतेक, कारण की बहुतेकदा असं होते की कलर काहीतरी वेगळा येतो किंवा फॅब्रिकमध्ये थोडासा इश्यू येतो वगैरे वगैरे. पण आपण ना खूप महागातल्या साड्या विकत घेतो आणि त्या आपण एकदा किंवा 2दा घालतो आणि मार्केटमध्ये लगेच तुरंत असे चेंजेस येतात, असा ट्रेंड येतो की घेतलेल्या साड्या आपण खूप मोजक्या घालतो. म्हणजे आय नो बहुतेक जण घालतात, रिपीट करतात आणि रिपीट केल्याच पाहिजेत, नो डाऊट. पण एका टाईम नंतर आपण एखादी गोष्ट रिपीट करतो, राईट. ही आहे जी की मी घेतली आहे मिशोवरून फक्त आणि फक्त 500ला. सो ही साडी मला खूप टाईमपासनं हवी होती. ओके, सो ही साडी तुम्ही बघू शकतात किती ब्युटिफुल आहे आणि किती शायनी आहे. सो गोल्डन आणि सिल्वर असं याचं कॉम्बिनेशन आहे. ही मी फक्त आणि फक्त 500 रुपयाला साडी घेतली आहे मिशोवरून. सो आता याचं रिझन, आता मी तुम्हाला याचं फॅब्रिक ही कशी आहे किंवा ही मी कोणत्या डीलरकडनं घेतली, कुठून घेतली, काय घेतली, याची मी लिंक तुम्हाला नक्की शेअर करेल. आणि बहुतेकदा काय होते की तुम्ही ऑनलाईन साडी घेतात पण फॅब्रिक खूप असं हे येते. आता ही पण एक दुसरी माझ्याकडे साडी आहे. ही पूर्ण गोल्डमध्ये आहे आणि त्याला पिंक कलरचं छानसं किनार आहे जी हायलाईट करते पूर्ण साडी. त्याच्यामुळे म्हणजेच तुम्ही याच्यावरती एकदम डार्क राणी कलरचं ब्लाऊज घालू शकतात. मी ॲक्च्युली याच्यावरती ना काहीतरी गोल्डन मिक्स ब्लाऊज घातलं होतं. साडी आहे 500ची आणि म्हणून मी असा विचार केला की ब्लाऊज तर मी 500 रुपये देऊन नाही शिवू शकत, कारण की ते ब्लाऊज कारण की याचं मटेरियल खूप थिन. मटेरियल आहे आणि असंच ब्लाऊज पीस होतं. तर मला वर्थ नाही वाटलं ॲक्च्युली ब्लाऊज शिवायला, तर मी नाही शिवलेलं. तर जर तुम्हाला शिवायचं असेल तर तुम्ही शिवू शकता. पण मी याच्यावरती जुगाड केला होता की काहीतरी एखादं रँडम ब्लाऊज घालून बघितलेलं आणि त्याच्यावरती जात होतं. फक्त मी फॉल बिडिंग केली आहे साडी, कारण की फॉल बिडिंग केल्याने ना तुमच्या ज्या मिऱ्या असतात ना, याच्या मिऱ्या आहेत ना थोड्या फुललेल्या येत होत्या, एकदम अशा इझिली नव्हत्या येत. तर थोडं डिफिकल्ट गेलं मला याच्या मिऱ्या घेताना, कारण की कोणतरी मला हेल्प करायला लागलं जेणेकरून त्या मिऱ्या एकदम दाबून स्ट्रेट आणि व्यवस्थित करतील. आणि चालताना थोडी वरती येत होती ही साडी पाठीमागनं, तर ते थोडंसं होतं. पण ठीक आहे, वन टाईम घालायचं आहे आणि फक्त फॅशनसाठी तुम्हाला 1-2 तासासाठी कुठे जर जायचं आहे अशी साडी घालून तर तुम्ही जाऊ शकता. साडीवरती मी जुगाड हा केला आहे की मी हा एक क्रॉप टॉप मागवला आहे. हा पण मी मिशोवरनं मागवलेला कॉम्बो हे होता, कॉम्बो सेट होता व्हाईट आणि ब्लॅकमध्ये, जो मला 150ला पडला आहे. मी हवं तर याची पण लिंक तुम्हाला पाठवेल. आणि हे मला आवडलं, याचं मटेरियल पण आवडलं, ठीक आहे. सो ब्लाऊजसारखं थोडं फील येते. ॲक्च्युली बाहेर वातावरण खूप छान झालं आहे पावसासारखं. हे बघा, मी तुम्हाला बोललेली ना की हे थोडंसं असं फुलते, पण ठीक आहे, तुम्ही तुमच्या हजबंड किंवा सिस्टरकडनं हेल्प घेऊन हे करू शकतात व्यवस्थित. हे हाय. सो तुम्ही बघू शकतात की ही साडी खरंच खूप छान आहे आणि गो फॉर इट. जर तुम्ही पण माझ्यासारखे बजेट फ्रेंडली साडी जर परचेस करायला तुम्हाला आवडते आणि 1 टाईम 2 टाईम यूज करून मग त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या सिबलिंग्सना शेअर करू शकता ती साडी. सो मला फक्त इतकंच सांगायचं आहे की ही साडी खरंच खूप छान आहे, वर्थ आहे. 500 तर आपण असे पण कुठे पण खर्च करतोच, तर वाय नॉट टू परचेस दिस अँड हॅव अ गुड एक्सपिरियन्स. मला खूप अनएक्सपेक्टेड होतं की मिशोवरनं इतकी छान साडी, आणि खरंच खूप छान आहे, खूप छान आहे. थोडीशी फुगते पण इतका पण तुम्हाला त्रास नाही देणार ही साडी, कारण की एकदा तुमच्या मिऱ्या सेट झाल्या की यू आर गुड टू गो विथ दिस अँड दॅट्स इट. आणि हां,
ॲक्च्युली ना मला ना पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित नाही काढता आला. मी कुठेतरी खूप गडबड केली आहे व्हिडिओ काढताना, कारण की फुल फुटेज मी नाही दाखवू शकत आहे पूर्णपणे साडीचा. पण मी या साडीसोबत मी एखादी रील नक्की बनवेल आणि ती तुम्ही नक्की बघा माझ्या इन्स्टा पेजवरती. मी इकडे पॉपअप करेल माझं इन्स्टा ID अँड डू फॉलो मी देअर. अँड येस ऑफकोर्स अजून मी तुम्हाला काय सांगू शकते, ब्लाऊजची जर मी तुम्हाला आयडिया देऊ तर तुम्ही जर बारीक असाल आणि कम्फर्टेबल असाल, आय मीन सॉरी नॉट बारीक, कम्फर्टेबल असाल स्लीवलेस ब्लाऊज घालण्यासाठी, तर मग तुम्ही असं काहीतरी जुगाड करा. टँक टॉप वगैरे तुम्ही परचेस करू शकतात. हवं तर मी या टँक टॉपची सुद्धा लिंक टाकेल, जिकडे तुम्हाला व्हाईट आणि ब्लॅकमध्ये 2 टँक टॉप भेटतील आणि त्या तुम्ही एक कॉटनची जर साडी तुम्ही परचेस करता त्याच्यावरती व्हाईट ब्लाऊज आपल्याला लागतेच, तर त्याच्यावरती तुम्ही ते व्हाईट कलरचं टॉप यूज करू शकतात. आणि याच्यामध्ये ही पॅडेड नाही आहे, तर यामध्ये तुम्ही पॅड्स यूज करू शकतात जर तुम्हाला छान व्यवस्थित लुक हवा आहे तर. अँड हां, जर तुम्हाला लॉंग स्लीवचं ब्लाऊज शिवायचं असेल, जर याचंच शिवायचं असेल तर खूप छान, नक्की शिवा. आणि जर नसेल तर तुम्ही काय करा माहिती आहे का, तुमच्याकडे जर एखादं ब्लाऊज असेल ना ज्याच्यावरती पूर्ण ब्लॅक आहे आणि त्याच्यावरती गोल्डन किंवा सिल्वर कलरचे बुट्टे आहेत, तर ते ब्लाऊजसुद्धा याच्यावरती जाऊ शकते. हां, छान दिसेल. आणि कॉलेज गोईंग असाल तर डेफिनेटली गो फॉर दिस. याच्यामध्ये पण अजून भरपूर व्हरायटीजमध्ये साडीज आहेत. आणि ज्वेलरीबद्दल जर मी बोलू तर एकदा तुम्ही मॅरिड झाले ना का खूप सॉर्टेड असते. गळ्यात काय घालायचा हा खूप मोठा प्रश्न असतो. तर एक मंगळसूत्र, मला वाटते की जर डिसेंट लुक हवा आहे तर मग एक मंगळसूत्र काफी आहे जर तुम्ही मॅरिड असाल तर. आणि इफ नॉट दॅन गो फॉर एकदम छोटे बारीकवाले चोकर नेकलेसेस असे येतात, एकदम असे नाजूक दिसणारे, ते घाला. आणि बांगड्यांमध्ये तुम्हाला सिल्वर किंवा काहीतरी वेगळं अजून घालायचं असेल, नुसतं कडा, एक हातामध्ये वॉच वगैरे तर घालू शकतात. झुमके तुम्ही प्लीज मोठे घाला, कारण की त्याच्यावरती पूर्ण गेटअप आहे हा. झुमके असे छान, माझ्याकडे हे ऑलरेडी होते, सो तुम्ही बघू शकतात की हा झुमका मला खूप सेव्ह करतो, कारण की हे जे झुमके आहेत हे माझे बरेच आउटफिटवरती जातात. अँड येस, एक थोडंसं काजळ, लिपस्टिक, टिकली, थोडंसं सिंदूर, अँड येस दॅट्स इट. अजून काय हवं आहे जर तुम्हाला एकदम डिसेंट पण आणि दॅट्स इट. हे सिम्पल लुक. तुम्हाला अजून काय हवं आहे आणि खूप कम्फर्टेबल पण आहे. जर तुम्ही एवढाच गेटअप करतात ना तर तुम्हाला ट्रॅव्हलिंग वगैरे करायला, कॅरी करायला पण प्रॉब्लेम नाही जाणार. अँड सी की खरंच खूप शाईन करते ना, खूप शाईन करते ही साडी. जे काही मला टिप्स तुम्हाला देता येतील, जे मी इम्प्लाय करते माझ्या डेली लाईफमध्ये, ते नक्की मी शेअर करेल. अँड थँक्यू. आणि येस, आजच्यासाठी थँक्यू सो मच फॉर वॉचिंग मी. आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टाटा.